आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आपण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्रपणे लढू. या दोन्ही निवडणुकांना आम्ही महायुती म्हणून सामोरं जाऊ, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात दिली आहे. ठाण्यातील एका हॉटेलमध्ये रविवारी रात्री शिवसेना प्रवक्त्यांचं प्रशिक्षण शिबिर पार पडलं. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्यात आमच्या तिघांचीही कामे चांगली सुरू आहेत. सध्या राज्याचा जो विकास वेगानं होतोय, यामध्ये आमच्या तिघांची टीम अत्यंत उत्तमरित्या काम करत आहे. यापूर्वी राज्याच्या विकासासाठी चांगलं काम करण्याचा अनुभव मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे फडणवीस आणि आम्ही धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहोत. आगामी लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी एक टीम म्हणून देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत असणं आवश्यक आहे. तसंच त्यानंतरची पुढच्या विधानसभेची लढाई देखील आम्हीच जिंकणार. आम्ही एकदिलानं काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी लोकसभा निवडणुकीत 45हून अधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल. त्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुका आपण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघे एकत्रच लढू, असंही त्यांनी आश्वासित केले. राज्याच्या विकासासाठी चांगले निर्णय घेण्याकरिता फडणवीस यांच्याकडे असलेला अनुभव आवश्यक आहे. तसंच आजच्या घडीला दिल्लीत खूप मोठे नेते आहेत. तिथे फडणवीस जाणार का, हा त्यांचा वैयक्तिक तसंच त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा निर्णय असेल. त्याचप्रमाणे आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत आधीच खुलासा केला असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान प्रवक्त्यांच्या प्रशिक्षण शिबिरात पक्षाचे, केंद्र आणि राज्य सरकारचे लोकहिताचे निर्णय जनतेपर्यंत सकारात्मकदृष्ट्या पोहोचले पाहिजेत, या दृष्टीनं चर्चा करण्यात आली. प्रवक्त्यांनी देखील आपली भूमिका मांडण्याबाबत चर्चा केली असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. चांगलं काम आमचं टीमवर्क सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने राज्याचा जे काही विकास ज्या वेगाने होतो आहे त्याच्यामध्ये आमची तिघांची टीम अतिशय उत्तमपणे काम करते आहे आणि राज्याच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने ज्यांच्याकडे 5 वर्षाचा अनुभव मुख्यमंत्रीपदाचा राहिलेला आहे ते देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही या राज्यामध्ये अनेक चांगले निर्णय, धोरणात्मक निर्णय, जनतेच्या हिताचे निर्णय आणि या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमची चांगली टीम काम करते आणि त्याचबरोबर येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये 45+ जागा महाराष्ट्रामध्ये जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस आमच्यासोबत आणि आम्ही तिघंही एक टीम म्हणून आवश्यक आहे. आणि पुढची जी काही विधानसभेची निवडणूक देखील आहे ती देखील आम्ही महायुती म्हणून जिंकणार आहोत आणि या टीममध्ये देवेंद्रजी राज्याच्या विकासासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे असलेला जो काही अनुभव आहे आणि त्यासाठी या महाराष्ट्रातल्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या टीममध्ये आम्ही एक टीम म्हणून काम करतो आहे आणि महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक आहे. दिल्लीमध्ये खूप मोठे मोठे नेते आहेत आणि शेवटी हा निर्णय जो आहे हा देवेंद्रजींचा वैयक्तिक असणार, त्यांच्या राष्ट्रीय नेतृत्वाचा असणार आहे. परंतु आज जे काम करतायत, आज आम्ही एकत्र एक दिलाने काम करतो आहे. सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो सुरुवातीला आणि तेव्हापासून जे आपण जर निर्णय बघितले तर जनतेच्या हिताचे, या राज्याच्या हिताचे निर्णय आम्ही घेतले. त्यानंतर अजितदादा आमच्यासोबत आले आणि आता एक टीम, मजबूत टीम तयार झालेली आहे आणि येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका आम्ही तिघं मिळून आमचे सहकारी सर्व जे आहे एक टीम बनून काम करणार आहोत आणि महाराष्ट्रातून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या लोकसभेच्या मोदी साहेबांच्या पाठीशी आमची टीम खंबीरपणे उभं राहील. थँक्यू. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया.
मिशन इंद्रधनुष। दरवर्षीप्रमाणे यंदाही नवयुग मित्र मंडळाच्या वतीनं आपली परंपरा जपत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येणार आहे. हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक सांस्कृतिक पद्धतीनं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या स्थानिक नगरसेविका तथा नवयुग मित्र मंडळाच्या कार्याध्यक्षा स्नेहा आंबरे, मंडळाचे संस्थापक तथा भाजप ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष रमेश आंबरे, मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर सागर आंबरे यांच्या नियोजनाखाली रविवारी 15 ऑक्टोबर ते मंगळवारी 24 ऑक्टोबर दरम्यान देवी मंडप, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, मानपाडा येथे हा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक, सांस्कृतिक आणि विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून साजरा करण्यात येणार आहे. 9 दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात विविध नृत्य, सप्तशती पाठ, हरिपाठ, जाप, गोंधळ, देवीचा जागर, भजन, कीर्तन, निःशुल्क वैद्यकीय आरोग्य शिबिरं, कालीपुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते भव्य महाआरती, रास गरबा, भव्य इंस्टाग्राम रील्स स्पर्धा, खास महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा, 151 कुमारिकांचं कन्यापूजन आणि सन्मान, पूजा, होम हवन, महाप्रसाद तसंच उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धा आदी कार्यक्रमांचं आयोजन करून हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आपण एक रील्सची स्पर्धा हे नवयुग मित्र मंडळाने प्रथमच ऑर्गनाईज केले, तर रील्सची स्पर्धा ऑर्गनाईज केली आहे. रील्सच्या स्पर्धेमध्ये आपण विशिष्ट करून रील्स ही देवीचा देखावा आला पाहिजे यावरती फोकस केलं आहे. देवीचं आकर्षणामध्ये देवीच्या आजूबाजूच्या गोष्टी ज्या असतील, म्हणजे काय की लाईटिंग असू द्या किंवा देवीजवळ जो काही देखावा मांडलेला आहे तो आला पाहिजे या रील्समध्ये. ज्या रील्सला जास्त शेअर्स असतील, जास्त लाईक्स असतील, त्या रील्सला आपण पहिलं, दुसरं आणि तिसरं असं पारितोषिक, रोख रक्कम पारितोषिक दिलं आहे. रक्कमाची रक्कम तसेच बक्षीस वितरण समारंभ म्हटलं तर तो 23 तारखेला बक्षीस वितरण समारंभ हा एकत्रित ठेवलेला आहे. सेकंडली, लहान मुलांना नवरात्र उत्सव म्हटलं तर लहान मुलं आलीच आणि प्लस नवरात्र उत्सव म्हटलं तर दांडिया आलीच. तर दांडियामध्ये पण पारितोषिक हे ठेवलेले आहेत. नवरात्र उत्सवामध्ये आकर्षक म्हणजे वेशभूषा ठेवावी म्हणून वेशभूषासाठी 1 ते वयोगट 15 वर्ष या 1 ते 15 वर्षाच्या मुलांना आपण पारितोषिक ठेवले आहे, जे उत्कृष्ट वेशभूषा करतील त्यांच्यासाठी. टेंभी नाका परिसरात नवरात्र उत्सवाकरिता ठाणे वाहतूक पोलिसांनी येथील वाहतुकीत मोठे बदल लागू केलेत. या ठिकाणी ठाणे तसेच आसपासच्या जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येत असल्यानं वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता असून ही कोंडी टाळण्यासाठी येथे वाहतूक बदल लागू करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आले. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत दररोज सायंकाळी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असणार आहेत. टेंभी नाका येथे जय अंबे मां सार्वजनिक मंडळाकडून नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. या बदलानुसार ठाणे रेल्वे स्थानक येथून जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या दिशेनं जाणाऱ्या सर्व वाहनांना टॉवर नाका येथे प्रवेशबंदी असणार आहे. येथील वाहनं गडकरी रंगायतन चौक, दगडीशाळा, अल्मेडा चौक मार्गातून वाहतूक करतील. गडकरी चौक येथून टॉवर नाका येथे जाणाऱ्या सर्व वाहनांना गडकरी चौक परिसरात बंदी असेल. येथील वाहनं दगडीशाळा मार्गे वाहतूक करतील. चरे येथून एदलजी मार्गे भवानी चौक, टेंभी नाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबियाळी येथे प्रवेशबंदी असणार आहे. येथील वाहनं धोबियाळी चौक, डॉक्टर सोनुमिया रोड, धोबियाळी मशीद येथून वाहतूक करतील. कोर्टनाका चौक येथून आनंद आश्रम मार्गे, टॉवर नाका मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे प्रवेशबंदी असणार आहे. येथील वाहनं जांभळी नाका, टॉवर नाका मार्गे वाहतूक करतील. दगडीशाळा चौक येथून वीर सावरकर मार्गे टेंभी नाका येथे वाहतूक करणाऱ्या वाहनांना दांडेकर ज्वेलर्स येथे प्रवेशबंदी असणार आहे. येथील वाहनं उत्तम मोरेश्वर आंग्रे मार्ग, अहिल्यादेवी बाग, धोबियाळी चौक, धोबियाळी मशीद मार्गे वाहतूक करतील. धोबियाळी चौक येथून दांडेकर ज्वेलर्स मार्गे वाहतूक करणाऱ्या वाहनांना धोबियाळी चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील वाहनं धोबियाळी चौक, चरई, LBS रोड मार्गे वाहतूक करतील. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत.
आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. नांदेड घटनेचं आम्ही समर्थन करत नाही. या घटनेप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मात्र नांदेड रुग्णमृत्यू प्रकरणावर विरोधक राजकारण करत असल्याची टीका त्यांनी सोमवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे. नांदेड घटनेची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी विरोधकांनी सूचना असतील तर त्यांनी त्या द्याव्यात, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. एखादी घटना घडल्यानंतर राजकीय वळण देऊन बदनामी करणं योग्य नाही. आरोग्य व्यवस्थेत त्रुटी दिसत असतील तर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांची भेट घ्यावी, असं आवाहन देखील त्यांनी विरोधी पक्षाला केलं आहे. कोरोना काळात देशभरातील एकूण मृतांपैकी सुमारे 30% मृत्यू महाराष्ट्रात झाले होते. काही संस्थांनी केलेल्या अहवालात महाराष्ट्र सरकारचे कोरोना काळातील आरोग्य व्यवस्थेत काम कमी ठरलं होतं, असं देखील त्यांनी सांगितलं. आमदार मनीषा कायंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं होतं. केंद्रात राहायचं की राज्यात याबाबतचे हे सल्ले देणारे आम्ही नाहीत. आमच्या प्रवक्त्यांनी घेतलेली भूमिका वैयक्तिक आहे. तसंच कोणतीही प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करा, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व प्रवक्त्यांना दिल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील मंत्रालयांच्या प्रत्येक विभागात 1 वर्षात चांगल्या कामाची माहिती पत्रकार परिषदेत लेखाजोखा पत्रकारांसमोर मांडणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आता उदाहरण मी देतो. मध्ये एका चॅनलच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री गेले होते आणि येत असताना अचानक ते KM हॉस्पिटलला गेले. त्यांचा KM हॉस्पिटलचा दौरा नव्हता, कुठेही अधिकृत दौरा नव्हता आणि त्यांना ICUमध्ये नेलं गेलं, ऑपरेशन थिएटरमध्ये गेलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये गेल्यानंतर ICUमध्ये गेल्यानंतर जे चांगलं होतं त्याचं कौतुक मुख्यमंत्री महोदयांनी केलं. पण बाहेर पडत असताना एका पेशंटनं सांगितलं की साहेब 6 वॉर्ड इथले बंद आहे. ते टाकून मुख्यमंत्री गेले नाहीत. मुख्यमंत्री साहेब परत आले, ते 6 वॉर्ड उघडले आणि 24 तासामध्ये 6च्या 6 वॉर्डचं काम सुरू झालं. आता त्यांचं काम पूर्णत्वाकडे जातं. ह्याला संवेदनशीलता म्हणतो. आता जे आरोप प्रत्यारोप करतात हे किती KMला गेलेत, तिथं औषधाचा वास असेल, तिथं अजून काय असेल, पण काही लोक गेलेली पण नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये मुख्यमंत्री असले तरी ते काय ते जादूगार नाही आहेत की काडी फिरवली आणि इकडचं ICU झालं, तिकडचं ICU झालं. पण प्रामाणिकपणाने काम करणारे ते आहेत, लोकांपर्यंत ते पोचतात. आता परवा जे आपल्याकडे बर्न केसेस झाल्या, मला असं वाटतं की पुढच्या 2 तासात मुख्यमंत्री मोदी तिथे पोचले होते. म्हणजे आणि भावनिकता आणि संवेदनशीलता ती काय असावी. त्याच्यामुळे त्रुटी असू शकतात, त्या दूर करण्याचा प्रामाणिकपणाचा ते प्रयत्न करत आहेत. पण नक्की मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि संवेदनशीलपणेच महाराष्ट्राचं कामकाज ते बघतायत. कुठेही नुसतं फेसबुकवरून ते कामकाज बघत नाही.